राकेश पाटील पिसारा गावचे विनंती असेल आपण या स्टेजवरती. अनिकेत म्हात्रे आपल्याला बोलवतात. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. इथे खऱ्या अर्थानं शुभागमन झालाय. तुम्ही पाटील रायगड जिल्ह्यातील उद्योजक उद्योगपती माननीय श्री सौरभ शेठ तांडेल साहेबांचं या रायगडच्या पिसारवे गावामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं वर्जून या स्पर्धेला भेट दिली. उद्योजक उद्योगपती जबरदस्त व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. रायगड जिल्ह्यातील एक उद्योजक उद्योगपती सौरभ शेठ तांडेल साहेबांचं या रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं पिसारवेच्या भव्य दिव्य क्रिकेटच्या टेनिस बॉल सत्रामध्ये आपलं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. भूषणदादा पाटील रोहिंजनचे उद्योजक उद्योगपती दादा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत खऱ्या अर्थानं खारघर शहरातील आणि आज क्रिकेटवरती दादांचं मोठं प्रेम आहे. सौरभदादा तांडेल तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. हे खऱ्या अर्थानं नवनाथदादा म्हात्रे यांच्यावरती असणार आहे हे प्रेम आहे. या स्पर्धेला तुम्ही आलात तुमचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागतम. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. TMCC बोरखार तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे 5000 रुपये रोख रक्कम. 3 बॉल 3 षटकार हे पारितोषिक अनिल शेठ म्हात्रे यांच्याकडनं. आउट टू कम बॉक्स मोहन दादा. गोलंदाज तेजस बोईड पाहतो. गोलंदाजी ट्राईक वरती. पुढचा चेंडू इथे मात्र पटका चांगला आहे. उंची जास्त पाऊया लांबी. फिल्डर तैनात परंतु जेस करता आला नाही. बॉल जातो सीमा बार. 4 धावांसाठी चौकार. बीट करून गेला बॅट्समनला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तुम्ही पाहताय सज्जन मोकल आणि विघ्नेश डाकी अशी सलामीची जोडी. तेजस मात्र एक जबरदस्त लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ बॉल करायचा होता व्यवस्थित. तुम्ही पाहता आडवा बॅटनं खिचला. मिड विकेटचा फिल्डर वॉटर थ्रो. काय थ्रो आहे बघा. चपराक थ्रो होता हा. या बॉल वरती धाव मिळती एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती. अतुल मात्रे जबरदस्त समालोचक. आता ते स्कोररच्या भूमिकेत. गुलशेना थोडी आपण ब्रेक देऊ. त्याच्यानंतर आमचं तुम्ही पाहता फॉर्च्युनवेसच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या मोबाईल वरती टीव्ही वरती तुम्ही मायबाप प्रेक्षक जे जोडलात ना त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पुढचा बॉल तेजस मात्रेचा. बॅटचा कडा इनसाइड एज. विकेट कीपर. विकेट टेकन डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागलाय TMCC बोरकार संघाला. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाज आहे. महत्वपूर्ण गोलंदाज आहे. जेव्हा त्या गोलंदाजाला P1 मध्ये आणलं जात आहे. जय मसोबा तुम्ही पाहताय मानेरी टीमच्या बाजूने कॅप्टनशी संवाद साधला. यंगस्टार यावर्षी आमच्या टीम मध्ये जास्त आहेत. त्यांच्यावरती देखील खऱ्या अर्थानं भरोसा असेल. पण तेजस मात्र खूप वर्ष पहिला गोलंदाज या टीमचा राहिला. P1चं प्रत्येक षटक तो टाकत असतो आणि आता एक जबरदस्त गोलंदाजी. एक चौकार वगळला आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. विकेट ट्रेकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज.
निशांत मात्र यांच्याकडनं हे 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हा बॉल खूप चांगला होता, खोदून काढला अक्षरशः मिड ऑनला फ्लेअर आहे. तुम्ही पाहता फिल्डर. या बॉलवरती 1 मिनिट 1 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोर बोर्ड वरती 8 रन विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे 11,000 रुपयाचं. तुम्ही पाहताय संजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 11,000 रुपये बॉलिंग करणाऱ्या टीम साठी डीज आहे. TMCC बोरकर टीमला कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. विकी शेड भोईर बैलगाडा शर्तीचे मालक गाडा मालक यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. चला बक्षीस तर खूप लागतात. तुम्ही पाहताय विहान आणि रियांशी 11 बोरखार या 2 टीम मध्ये तुम्ही हा सामना पाहताय. बोरखार टीम आणि त्याच्यानंतर तुम्ही सामना पाहताय जय बसोबा माने या टीम मध्ये. दोन्ही संघाला खऱ्या अर्थानं गावच्याच पुरस्कर्त्यानं पॅक केले. मात्र जिंकणार कोण याच्याकडे लक्ष लागला. पेटूला सुरुवात होती. दुसरं षटक. पहिलाच बॉल जबरदस्त डिलिव्हरी होती, समोर ठेवण्यात आली आणि खऱ्या अर्थात तुम्ही पाहता उजवा पाय पुढे आणण्यात आला होता. फटका लगवायचा होता ऑन साइडला. बॅट चेंडूला संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलला केली आहे सुरुवात. विकी जोशी हा लेफ्टी गोलंदाज आहे. जबरदस्त हा देखील गोलंदाज आहे. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. जसा बॉल आला तसा विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉल. जबरदस्त सुरुवात. जी सुरुवात मी म्हणेन तेजस भोईरनं केली त्याच सुरुवात आता मात्र करत असताना विकी तुम्ही जोशीला पाहताय. जबरदस्त गोलंदाजी. 2 फलंदाजामध्ये काहीतरी चर्चा सांगत असा नो स्ट्रायकेचा फलंदाज की कशा रीतीने खेळायचं आहे. सोमनाथ ठाकूर तुला षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल खूप चांगला. आता मात्र शफल झाले होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि हा शरला स्पर्श करून बॉल गेला बॅट्समनला. तुम्ही लेन मध्ये तुम्ही टप्प्यामध्ये बॅट कशा रीतीने फिरवता या गोष्टी चर्चेच्या आहेत. ॲज द बॅटर तुम्ही आहात. तुम्हाला खऱ्या अर्थानं बॉल वरती तुमची नजर आहे. कुठला टप्पा कशा रीतीने गुड लाईन वर टेकअप होतो हे मात्र पाहता जिथे कुठेतरी खराब. हा फटका जबरदस्त इनफिल्डच्या वरनं. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल बॉल वरती तोपर्यंत या बॉल वरती 1 पेक्षा जास्त काहीच नसणार आहे. आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 9 या कड्यावरती 9 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2चं हे दुसरं षटक तुम्ही पाहता पॉवर प्लेचं विकी जोशीचं ज्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी. समोर तुम्ही पाहता आता सज्जन मोकलला. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. हा बघा हा मात्र बॉल पुढ्यात ठेवण्यात आला होता. डावा पाय पुढे सरसावला होता. रिप्ले मध्ये दाखवतात कशा रीतीने फटका सजवायचा होता. इनफिटच्या वरनं त्याला हा फटका ना खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता आणि बॉल चेंडूला संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. हा फटका बॅटचा आतला हिस्सा. बॉल मागे चालला. आपण फर्स्ट स्लिपचा फिल्डरचं कौतुक करू. जबरदस्त फिल्डिंग आणि अशा रीतीनं षटक संपलं. दुसरं P2चं आणि P2 P1 मध्ये जर विचार केला तर गोलंदाजी ही आमची ताकद आहे आणि गोलंदाजी करत असताना आमचा लेन लाईन टप्पा अचूकता बेदुकता ताकदीचा वापरायचा प्रयत्न करत असताना आम्ही गोलंदाजी जबरदस्त करू. P1 P2 मध्ये जय म्हसोबा मानेर संघ सांगत असताना धावपलकावरती तुम्ही TMCC बोरखार टीमची तुम्ही पाहताय 10 धावा स्कोरबोर्ड वरती. थँक्यू डेजय. अगदी कोळ्यांची कुल स्वामिनी कुल दैविता. खऱ्या अर्थानं संकटावर मात करणारी नवसाला पावणारी हकेला धावणारी आई एकविरेचं हे संगीत तुम्ही पाहता. दुहेरी अंकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही 10 पाहता.
10 धावेचा जर विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटचा मोहन पाटील सर, तर सचिन रमेश तेंडुलकर मला भारतरत्न का देण्यात आलं, 16 वर्षामध्ये क्रिकेटला सुरुवात केली, क्रिकेटचा भगवान मला का मानण्यात आलं, त्याच्यामध्ये खरापणा होता, त्यांच्याकडे क्षमता होती आणि खऱ्या अर्थानं कधी कधी जर बॅटला बॉल स्पर्श आला पंचांचा बोट आकाशामध्ये होईल का नाही, पण त्याच्या अगोदर ते क्रीज सोडायचं, म्हणून त्याला क्रिकेटची दैवता मानला जाईल. आणि आज तेच खऱ्या अर्थानं चित्र तुम्ही पाहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जो लॉंग ऑफला जो फिल्डर होता त्या टीमच्या करण्यामधनं आपण हे देखील किस्से पाहिले घेतात. आणि धावा धावपलकावरती जाऊया मॅच कडे, जिथे चालू मॅच कडे तुम्ही धावा धावपलकावरती पाहता त्या 10 धावा धावपलकावरती अमरशेठ पाटील आणि अमोल शेठ म्हात्रे या दोघांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या मुख्य व्यासपीठावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज फ्रेश गोलंदाज वापरला जातो विवेक जोशीला. तिसरा लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफला बीट करून क्रिकेटचं मात्र सौंदर्य दाखवणारा, स्क्रीनला दे धडक देणारा, दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. मोकलनं ज्याचा झेल देखील सोडला गेला त्याला संधी दिली आहे, त्या संधीचा सोनं करेल का. टापिंग स्ट्रोक पण तिथे मात्र स्वतः गोलंदाज जोपर्यंत जाईल बॉल उचलेल तोपर्यंत डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता दुहेरी अंकामध्ये 14 रन स्कोरबोर्ड वरती. बॅटच्या रडार मध्ये वर शॉट बॉल चालला हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना बॉल सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं सीमा पार. होता तुम्ही बॅटचा फेस बघा, त्याच्याकडे ताकद आहे, मनगटी ताकदीचा पूर्णपणे वापर करतोय. जसा बॅटच्या मिडल ऑफ द बॅट झाला मोहन पाटील सर, तसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. या सजन जर मोकलचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जेव्हा तेजस भोईर गोलंदाजी करत होता तेव्हा मिड विकेटला कुठेतरी झेल झाला असता, तो झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 20 या आकड्यावरती 20 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलची मागणी केली आहे, बॉल द्या लवकरच. तुम्ही मुख्य व्यासपीठावरती आमच्या विराजमान पाहताय रायगड जिल्ह्यातील खारघर शहरातील एक जबरदस्त उद्योजपती दोस्तीतील दुनियातला राजा माणूस सौरभ शेठ तांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खऱ्या अर्थानं मनपूर्वक सरस स्वागत. श्रीमंती किती महत्वाचे याच्याहून क्रिकेटवरती दादा तुम्ही किती प्रेम करता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि याचं जाणतं उदाहरण तुम्ही पाहता सौरभ शेठ तांडेल. खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे नवनाथ दादा म्हात्रे यांच्यावरती. बिझनेसमॅन किती मोठा असावा पण खऱ्या अर्थानं दोस्ती या दुनियेतला राजा माणूस नवनाथ शेठ म्हात्रे आहेत आणि त्यांची स्पर्धा आहे तिथे मला जायचं आहे. आणि काम बाजूला करून दादा तुम्ही इथे उपस्थित आहात, तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरस स्वागत. पुढचा बॉल फटका चांगला बॉल चला मिड विकेटला फिल्डर आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग पद्धती दाखवतात की बॉल बॉडी लाईनला स्पर्श झाला आणि इथे बॉल सीमा पार. हा चौकार आहे. साई देखील आहे तुम्ही पाहता उंच झेप घेतली जरूर पण त्याच्यानंतर बॉल मात्र हातामध्ये नक्कीच अडवला. पाय मात्र बॉडी लाईनला स्पर्श झाला असावा आणि त्याच्यानंतर हे तुम्ही पाहू शकता फोर्च्युनेटच्या माध्यमातून. हे कॅमेरामॅनचं खऱ्या अर्थानं कौतुक करू. चांगली खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता क्षण टिपली जातात त्यांच्या माध्यमातून. दोन तुम्ही पाहता कॅमेरामॅन आमचे त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग फटका बसला. आता चुकी होणार नाहीये. टीपला मिड विकेटला झेल एक मोठी वादळी खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा टीम तुम्ही पाहता विहान आणि रियान शिलवन बोर्ड खा टीमला सज्ज
विकेट मिळती है. तुम्ही पाहता विवेक जोशीला धक्का लागला मैदानावरती. दुसरा स्वप्नील मस्कराला बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती. शेवटचा बॉल या षटकातील 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक विकेट जरूर मिळाली. तिन्ही गोलंदाज जर मोहन पाटील विचार केला लेफ्ट हँडर आहेत. हे खऱ्या अर्थानं फ्रेश गोलंदाज आहे. हा तिसरा शफल झाला. बराच वेळ हवेमध्ये बॉल आहे. फिल्डर पोचतील पण चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये तुम्ही पाहताय दान झाला आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन धावेच्या बरोबरीनं इथे षटक संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26. थँक्यू डीजे. सन्मान करूयात उद्योजक उद्योगपती रायगड जिल्ह्यात एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आपण इथे नक्कीच वेळात वेळ काढून दादा इथे उपस्थित झालेत. सौरभ शेठ टांडेल साहेबांना करतो. या सौरभ तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. क्रिकेटवरती ते देखील खऱ्या अर्थानं प्रेम करतायत. आज आवर्जून तुम्ही इथे दादा उपस्थित झालात. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सर्च स्वागत. येणाऱ्या पुढच्या वाटचाल तुमच्या नक्कीच तुम्हाला यश येवो. आणि नवना दादावरती खऱ्या अर्थानं प्रेम आहे. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सर्च स्वागत. या अमोल दादा पाटील तुमचा देखील आम्ही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. दादा तुमचं मनपूर्वक सर्च स्वागत. या अमोल दादा पाटील तुम्ही देखील आलात. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. ही ट्रॉफी तुम्हाला खऱ्या अर्थानं आठवण करून देईल स्पर्धेची. अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेची. या भूषणदादा पाटील उद्योजक उद्योगपती रोहिंजनचे दादांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दादा आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. या नंदुशेठ मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. ट्रिन्सबेक मैदानामध्ये काही सन्मान पार केले जात आहेत. दादा भूषण दादा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. आपलं सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे. या निसार सय्यद या तुमचा देखील सन्मान केला जाईल. निसार जी सय्यद नक्की वेळ काढून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुम्ही आलात. दादा तुमचं सौरभ दादा आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. O2 बॉक्स. थँक्यू सौरभ. 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. 3 षटकामध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 26 धावा. 26 धावा धावफलकावरती जर आपण पाहिलं मानेरे संघाचं तर 3 लेफ्टी बॉलर आणि त्यांनी पूर्णपणे जखडून ठेवले बॅटमॅनला. 3 ओव्हरमध्ये फक्त 26 धावा. 4था ओव्हर इथं मात्र मिस टायमिंग बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. अक्षयजी पाटील जे पिसारबेच आहे त्यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. स्वप्नील मस्करला लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रज्वल पाटील पेंदर यांच्याकडनं 2000 रुपये. गोलंदाज विकी जोशीला पाहतो आपण. जशी सुरुवात झाली गोलंदाजी करण्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. धावसंख्येचा विचार केला टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो आपण 26 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहतो. एका बाजूला बोरकर संघ त्यांना फाईट करत असताना मात्र मानेर संघ हा बोरकर संघ अगदी दूरवरचा प्रवास करीत मात्र या पिसारिया स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि मानेर संघ देखील दूरवरचा प्रवास करीत या पिसारिया स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना उसाटणे संघाने मात्र 2 सामने जिंकत
सुपर 8 मध्ये प्रवेश दाखल केलाय विकी जोशी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय पुढचा बॉल फेकण्यासाठी. हा बॉल पडल्यानंतर सरला मात्र विकेट किपरचा बेत घेतो. बीट केलाय फलंदाजाला. हा तो निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते मानेरे संघाची. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये तिन्ही लेफ्टी बॉलरने फक्त 26 धावा खर्च केल्या आणि चौथा गोलंदाज विकी जोशी आला 2 बॉलमध्ये 0 धाव. हा देखील गुडघा टेकून मात्र अराउंड कार्पेट चेंडू खेळून काढलाय. फक्त सिंगल मिळेल. हा चौथा देखील लेफ्टी बॉलर पाहायला मिळते का? याचा सेकंड स्पेल आहे. सेकंड स्पेल म्हणजे 3 आपण बॉलर पाहिलं, 3 लेफ्टी बॉलर पाहिलेत. अजून एक बॉलर पाहायला मिळेल. तो कसा असेल पाहू. काय जबरदस्त गोलंदाजी. लेफ्टी म्हटलं तर खूप चांगली गोलंदाजी असते. नेहमीच आपण आंतरराष्ट्रीय मध्ये पाहतो लेफ्टी बॉलर्स. इथं मात्र फटका चांगला आहे अगदी बॅटच्या मिडल मध्ये आणि बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार. हा येतो षटकार. मात्र स्वप्नील म्हस्करच्या बॅट मात्र आपण षटकार पाहिला. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. फिल्डर तैनात परंतु त्याच्या अव्वाकाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार स्वप्नील म्हस्करच्या बॅट मधून. आता मात्र धावा बनवायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये 26 धावा बनल्या होत्या. चौथ्या ओव्हरची सुरुवात झाली. 2 चेंडूवरती धाव बनली नव्हती. एक विकेट मिळाला होता विकी जोशी या गोलंदाजांनी परंतु तिसऱ्या चेंडूवरती आला षटकार. चौथ्या चेंडूवरती देखील षटकार पाहिला आपण. बॅक टू बॅक 2 षटकार खेचल्यास फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला स्वप्नील म्हस्कर आणि धावसंख्या पाहतो आपण 39 धावा धावफलकावरती पाहतो. पहिल्या सत्राचा खेळ पाहतो. दोन्ही संघ अगदी दूरवरचा प्रवास करीत मानेरे संघ आणि त्यांना फाईट करते मात्र बोरकर संघ. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. फिल्डर हा आहे परंतु बॉल मात्र जातो. पंचांचा इशारा. तिसरा षटकार सलग. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या टोटल 45 धावा. विकी जोशीचा विचार केला तर पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 2 आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या टोटल 19 म्हणजे 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 21. डीजे जमाच करा. या स्वप्नील म्हस्करला तुम्ही बक्षीस लागू होईल. जबरदस्त फलंदाजी राहिली. 3 षटकामध्ये काय गोलंदाजी पाहिली आपण मानेरे संघाची परंतु चौथ्या षटकामध्ये विकी जोशीवर टार्गेट केला आणि 19 धावा मात्र त्या ओव्हरमध्ये पाहिले आपण. टोटलचा विचार केला 4 ओव्हरमध्ये 45 धावा 45 धावा टोटल 4 ओव्हरमध्ये. या मानेरे टीमला मात्र मिळालेली आहे देणगी असेल लेफ्टी बॉलर. सर्व लेफ्टी पाहिलं आपण. एकही उजव्या हाताचा गोलंदाज पाहिला. 5चा इशारा वाईट. पहिलाच बॉल वाईट.
फिरकी जादूगार म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये धावा थांबतील का? शेवटची ओव्हर. इथं मात्र पहा स्विचिटचा प्रयत्न आणि बॉलला बेकून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या पाहू शकतो आपण 52. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार विशाल भोईर. इथं मात्र पुन्हा एकदा पटका चांगला डीप मध्ये पिल्लर एका हाताने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. खूप चांगला प्रयत्न होता. अगदी या टुर्नामेंटची स्पर्धेची मात्र चांगली कॅच म्हणून पाहिली गेली असती परंतु कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगला होता. एका बाजूला स्वप्नील मस्कर दुसऱ्या बाजूला करण डाली. दोन्ही फलंदाज मात्र ताकदवान फलंदाज चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. स्लोअर गतीचा चेंडू स्लोअर गतीचा चेंडू फसवा चेंडू सरळ मात्र पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धार चेंडू पाहायला मिळतात. चांगली जादू कला हातामध्ये फिरकी फिरकीमध्ये चेंडू फिरवण्याची क्षमता आणि फलंदाजाला मात्र इतर जगडून ठेवण्याचा प्रयत्न. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं. ही खास खासियत असते गोलंदाजाकडं आणि लेफ्टी बॉलरची मात्र तेच तर खासियत आहे. हा चेंडू पहा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पंच इशारा करतात हा चेंडू खराब आहे. हा चेंडू खराब पंचांनी इशारा केला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला चेंडू दान 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 करीचे चेंडू येतो सीमापार. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने मात्र टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळेल 58. 58 टीमची धावसंख्या 58 धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. 5वं षटक अंतिम षटक भैरवीचं षटक स्लोगरचा षटक. दोन्ही फलंदाज मातब्बलार. हा पा चेंडू फसवा परंतु वाईट आहे. स्लोअर गतीचा चेंडू फेकतो परंतु थोडीशी दिशा मिळत नाही. दिशा भटकतो. हा चेंडू मात्र सुरेख जबरदस्त कला आहे त्याच्याकडे. गोलंदाजाकडे चेंडू फिरण्याची कला आहे आणि फलंदाज देखील तशी मात्र पूर्णपणे बीट होतो. प्रचंड ताकदीचा वापर फलंदाज करीत होता. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. काय गोलंदाजी जबरदस्त. शेवटचे 2 चेंडू मात्र फेकले गेले आणि 5 षटकांचा सामना झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये बघतो 5 षटकामध्ये टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बोरकर संघ बॅटिंग करत असताना 59 59 आणि 60 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे मानेर संघासमोर येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 12च्या सरासरी मात्र धावा बनवाव्या लागतील मानेर संघाला. तसेच पिसारे गावचे गोल्डन मॅन देवदास पाटील 36 हे देखील इथं उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल या आपण कुठं असतील तर मंचावरती येण्याची कृपा करावी. आपण आपले आयोजक आपली वाट पाहतात. तसेच पब्लिक किंग कोहिनूर बैलाचे मालक प्रशांत फडके आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. या आपण पहा सुरुवातीला 3 षटकामध्ये 26 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये जवळजवळ चांगली धावसंख्या उभारली आणि आपल्याला टोटल पाहायला मिळालं 59 धावा. 60 धावांची आवश्यकता असेल मानेर टीमला सामना जिंकण्यासाठी. 12च्या सरासरीने मात्र धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच काय तर मागील 2 षटकामध्ये जवळजवळ 33 धावा कुठल्या गेल्या. 3 षटकामध्ये आपल्याला वाटली गोलंदाजी खूप चांगली. लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी गोलंदाजी कमाल केली होती धम्माल केली होती परंतु मागील 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये टोटल 50 धावा. स्वप्नील म्हसकरने मात्र चांगली फलंदाजी केली. एका बाजूला
करण डाली देखील चांगला फलंदाज करीत होता आणि सुरुवातीचा सलामीचा फलंदाज सज्जन मोकल यांनी देखील चांगला स्टार्ट दिला. खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. जय गावदेवी क्रिकेट संघ पिसारी आयोजित 5 दिवस चालणारी स्पर्धा. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचलेले संघ आपण पाहू शकतात. एकटपाडा संघ आणि किरवली संघ. दुसऱ्या दिवसामध्ये चिंचवली आणि पुन्हा एकदा किरवली म्हणजे किरवली गावचे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. तर आता पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठले 2 संघ. एक संघ तर पोहोचलाय आणि कुठला या अगोदर ह्याच गावचे भूमिपुत्र सिनियर समालोचक मोहन पाटील यांचा. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहूया. पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. एका बाजूला विहान आणि 83-11 बोरखार आणि त्यांच्या विरोधात जय मसोबा मानेरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली मॅचला. पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात त्या 59-60चं मापक असं लक्ष आहे. विचार जर केला तर विशाल भोईर आणि साथीनं आशिष जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आशिष आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी शुभम डाकी. 2 नौके संघ आहेत. खरं तर एकमेकांसमोर फारसे लढाई देखील या संघांच्या नसतील, कारण की एक संघ जवळजवळ ठाण्यामधून बिलॉंग करतो तर एक उरण विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दोन्ही नामांकित संघ आहेत. आपापल्या एरियामध्ये दमदार कामगिरी पाहिली आहे. पहिला चेंडू भन्नाट वेग होता इनफिल्डच्या आतमध्ये, जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. रिंगणाच्या आतमध्ये बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत मुभा नव्हती. एकही धाव उभारू शकले नाहीत. डॉटनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 60चं लक्ष म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा, अर्थात 200च्या स्ट्राईक रेटनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. आणि हे लक्ष फारसं सोपं देखील नसेल आणि तितकं कठीण देखील नाही आहे खेळपट्टीवरती. पुढील चेंडू चांगला चेंडू. अगदी लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी फलंदाज शक्यता या बॅटलमध्ये जिंकताना पाहतो आपण, कारण की डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात फलंदाज जास्त आपल्याला हवी होताना पाहायला मिळतो. परंतु हा गोलंदाज देखील तितकाच गुणवान आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीची त्याची शरीरयष्टी देहबोली आहे, उंच देखील आहे, सोबतच खांद्याचा पूर्णतः वापर हा या ॲक्शन देखील त्याची पाहायला मिळते. चांगला फटका आहे. गॅप शोधायचं होतं. वन्स अगेन त्याच दिशेला शॉट एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा इंटरेस्टेड आणि चांगला फील्डचा त्याचा मुजारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चेंडूवाला डॉट. सलग 3 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतात आणि जास्तीत जास्त दडपण आता मात्र प्रतिस्पर्ध्यांवरती आणण्याचं काम केलं जात आहे ते बोरखारच्या संघाच्या वतीनं. गोलंदाज शुभम डाकीचं कौतुक करावं लागेल. पॉवर सर्कलचं हे महत्त्वपूर्ण षटक त्याच्या खांद्यावरती संघनायकानं सोपवलंय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. लाईन पाहावी लागेल. यस, इट इज अ वाईट आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच आता इशारा देतात अतिरिक्त धावे नका होईना, परंतु आता संघाचं अकाउंट सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा या ठिकाणी खुला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष 60चं गाठायचं आहे.
म्हणजे प्रति षटकामागे 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या तुलनेत गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु अजूनही शेवट कसा होईल याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष लागलंय. कारण इथनं जर एकाच 2 षटकार आले तर हवा तो वेग या षटकामध्ये देखील आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल टीम मानेरेचा. नमदार संघ आहे आणि याच गावचा एक बुलंद आवाज राहुल भोईर यांचा देखील आपण ऐकतो. त्यांचं स्वागत देखील आपण करू. चांगला चेंडू, फील्ड देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. मिडॉन मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता थोडासा अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड होता, परंतु त्यानंतर स्वतःला स्टेज करत असताना बॉलला त्यानं रोखलंय आणि तिथे मिळेल फक्त सिंगल. ॲक्युरेट लेंथ लाईन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते ती शुभमची. कौतुक करावं लागेल सातत्यानं ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. या संघाचा स्ट्राईक गोलंदाज म्हणून माझ्याकडे का पाहिलं जातं हे तो दाखवून देत असताना. दरम्यान सन्मान्य जीत म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील चेंडू चांगला होता, ब्लॉक होलला पुन्हा एकदा मारा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. काय चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकही मोठ्या फटक्याची मुभा दिली नाही. या खरं तर फलंदाज प्रयत्न करतायत. अगदी पॉपिंग क्रीजचा देखील त्यांनी वापर केला, क्रीजच्या कोण्यामध्ये जाऊन देखील प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीचा फुटवर्क फलंदाज दाखवतात त्यांना रोखण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती लेंथमध्ये देखील व्हेरिएशन सध्या तरी दाखवत असताना शुभम डाकीला आपण पाहतोय. लेफ्ट ओव्हर द विकेटचा पुढील चेंडू खेळायचं होतं अतिरिक्त दूर. बचावात्मक लाईन हाताळायची आहे, परंतु पंचांचा स्वेरचा इशारा. काल देखील ह्या गोष्टी आपण पाहत होतो, जेव्हा सलग मोठे फटके रोंजन संघाच्या खेळाडूंना खेचायचे होते कालच्या अंतिम सामन्यात, तेव्हा देखील श्रीराम इलेव्हन चिंचवलीच्या गोलंदाजाकडनं हीच किमया आपण पाहिली होती. एखाद दुसरा वाईट आला तरी चालेल, परंतु चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचे हा प्रयत्न. फुल्लेंचा चेंडू प्रहार अतिशय वेगानं हा चेंडू डिलिव्हर केला होता, तितक्याच वेगानं हा चेंडू आता सीमारेषा पार आणि पहिला संघर्षमय चौकार ह्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो विशाल भोईरचा. आणि या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या आकड्यावरती पहिल्या षटकाची सांगता बिनबाद 8 अशी धावसंख्या पाठलाग करत असताना जय म्हसोबा मानेरे संघ. दरम्यान अरविंद पाटील यांचं देखील शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तसेच उत्तर शिवचा एक लेजेंडरी क्रिकेटर आणि सध्या पंतांच्या भूमिकेत देखील आपण त्यांना बऱ्याच ठिकाणी पाहतो ते मनोज पवार यांना विनंती आहे या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ह्या अगोदर एक मॅचमध्ये त्यांना इनॅक्शनमध्ये पंतांच्या भूमिकेत देखील पाहिलं होतं, त्यांचं देखील आपण स्वागत करू. आज कदाचित आराम आहे, अन्यथा त्यांचं शेड्यूल देखील बिझी. येस, कधी कधी आराम देखील करत जा. दररोज उन्हामध्ये खडखडत्या उन्हामध्ये पंतांची कामगिरी करणं इतकं सोपं कार्य नाहीये. कदाचित आम्ही म्हणतो समालोचन करणं इतकं असं कठीण नाहीये. एखादा स्पेल झाल्यानंतर आम्हाला भरपूर आराम असतो, 2 ते 3 समालोचक असतात, परंतु पंचांसाठी फारसा आराम आपल्याला पाहायला मिळत नाही. कंटिन्यू मॅचेस त्यांना कंप्लीट कराव्या लागतात आणि खरं तर प्रत्येक बॉलवरती अगदी काटेकोरपणे लक्ष देखील ठेवावं लागतं. एखादी चुकी आमच्याकडनं घडली तर सॉरी बोलून पुढे जाऊ शकतो, पंचांना ती मुभा नाही आहे सध्या तरी. इथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे, बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाकडनं अशा अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र माघारी परतलाय, परतावं लागेल आशिष जोशीला. नवीन फलंदाज लहू म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स या खेळाडूच्या पाठीशी आहे. अनेक मैदानं गाजवली आहेत, आज देखील त्याच्याकडनं आता अपेक्षा असतील. सुरुवात जरूर जशी हवी होती तशी झाली नाही आहे, परंतु इथनं काहीचा कारनामा करावा लागेल. नामांकित संघ आहे, नेहमीच मोठमोठ्या पॉलमध्ये टीम मानेरेला आपण पाहत असतो आणि आज खरं तर गोलंदाजी हा त्यांचा प्रमुख पक्ष आहे. मी नक्कीच विचार करत होतो की गोलंदाजीमध्ये 5 षटकात 59 खर्च झाल्या, म्हणजे कुठे का होईना फलंदाजी देखील बोरखारनं खूप चांगली केली. स्कूप करायचं होतं, इथे अपील केली परंतु अपील खारिज झाली आहे.
लेगबाईचा पंचाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या दुसरं षटक हाताळत असताना आपण वेदांतला पाहतोय. एक मात्र चौकार आतापर्यंत या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. अन्यथा खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावफलकावरती 9 धावा, लक्ष्य 60 धावसंख्येचं पूर्ण करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आपण नियम पाहतोय. या अगोदर 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये आजच्या दिवसात जागा बनवली ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेनं. परंतु इथनं कोणता संघ सामना जिंकेल आणि लगेच तो संघ सुसज्ज होईल कामोटेशीच फाईट करण्यासाठी. कामोटे संघ जो प्रतीक्षा करतोय पुढील मॅचची. आज चांगला रिदम कामोटेचा आपल्याला पाहायला मिळाला. तर या मॅचमध्ये काय घडेल? सद्यस्थितीला वेदांत पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी केलाय. आत्मविश्वास दुणावलाय वेदांतचा. फुल लेनचा चेंडू प्रहार तर चांगला केलाय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक वेगानं धावून आला होता, परंतु त्याला बीट करून चेंडू अतिशय वेगानं सीमारेषा पार चौकार. शांत असं वातावरण आपण पाहू शकाल. खरं तर क्रिकेटसाठी पोषक जर कोणते महिने असतील ना, तर नियमित आपण म्हणत असतो नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यामध्ये क्रिकेट खेळत असताना खेळाडूंना देखील अतिशय आनंद होतो. याचं कारण की क्लायमेट फारसं उष्ण नसतो. उष्णतेचा जो प्रमाण आहे फेब्रुवारीपासून जेव्हा पुढे जातो तेव्हा मॅचेस फार आपल्याला रजनी क्रिकेट तर पाहायला मिळतोच, परंतु सोबत जेव्हा डे धमाका आपण पाहतो ना तेव्हा भरपूर परिश्रम, भरपूर घाम हा खेळाडूंना घालावा लागतो. परंतु सध्या स्थितीला हवामान ज्या पद्धतीने आपण पाहतो आणि खास करून हे जे क्रीडांगण आहे अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. गतवर्षापासून अतिशय चांगली या क्रीडांगणाची देखरेख देखील झाली आहे. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी डाऊन दी ग्राउंड एका टप्प्यावरती बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आणखीन एक दमदार खणखणीत असा चौकार. तर या षटकामध्ये चौकार षटकार गरजेचेच आहेत आणि आता तो प्रयत्न केला जातोय. हा दुसरा चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यस, जगदीश पाटील उर्फ गोट्या यांचं आगमन. एज लागली आहे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु अगदी समोर त्याचा हा बॉल पडला होता. खरं तर समोर डाईव्ह लावणं इतकं सोपं कार्य नाहीये. कदाचित साईड डाईव्ह आपण लावू शकतो आपल्या उजव्या किंवा डाव्या बाजूला, परंतु समोर डाईव्ह लावणं त्यासाठी फार कष्ट असतात. त्यासाठी खूपच ॲथलीट बॉडी असणं गरजेचं काम आहे. कदाचित हा झेल देखील कठीण होता. प्रयत्न गरजेचे असतात कारण की यष्टीरक्षक देखील सांगतो, कारण की जे टॉपचे खेळाडू आहेत जे सध्या खेळत आहेत त्यांची जर विकेट मिळवली तर मॅचवरती आपली पकड ही मजबूत होऊ शकते आणि त्यासाठी हा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय. वेदांचा पुढील बॉल. आता प्रयत्न फसलाय की काय असं म्हणावं लागेल. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक बिग विकेट डाऊन. दुसरी सफलता. परतावं लागेल ते फलंदाज लहू म्हात्रे यांना. तर विशाल भोईरनं माननीय टीमला मॅच जिंकून दिली तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. संजय शेठ म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राईज लावण्यात आलं आहे, ते म्हणजेच बॅट्समन विशाल भोईरसाठी आहे. जर सामना जिंकून दिला तर यस, पारितोषिकं लावली जात आहेत. विशाल भोईर जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, 2 चौकार त्यानं ठोकलेत. सुरुवातीला रिदम जरूर नव्हता मिळाला कारण की बरेचसे चेंडू तो बीट झाला, कारण की समोर अगदी प्रतिस्पर्धी संघाचा स्ट्राईक गोलंदाज होता. तर या ठिकाणी शैलेश म्हात्रे, विजय पवार आणि लक्ष्मण पाटील, नकुल पाटील विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल.
ह्या अगोदर देखील पहिला डाव जिथे चालू होता तिथे देखील सलग 3 षटकार आलेत आणि त्यासाठी 8,000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते इथे जमा देखील आहे. विकी भोईर बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित नाव, त्यांच्याकडनं ते पारितोषिक आलं होतं 5,000चं. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये समोरच्या दिशेला लॉंग ऑफ पुढे सरकतोय, झेल घेतलाय आणि खेळ इथे देखील संपलाय. नौका आलेला फलंदाज आणि साथीनं आपण विशालला पाहिलं होतं आणि तो विशाल देखील आता बाद झालाय. हा मोठा धक्का लागलाय. टॉप ऑर्डर आता ढासळली आहे. आता जबाबदारी असेल ती मधल्या फलीवरती, परंतु आता सामना कठीण बनत चाललाय. शुभम डाकी वन्स अगेन पुन्हा तो आला आणि केवळ आला नाही तर पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट देखील प्राप्त केलाय. नवीन फलंदाज हरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ह्या खेळाडूवरती पूर्ण काही दारोमदार असेल, क्षमता आहे, अनेकदा सिद्ध केलंय, आज देखील गरज आहे. संघ पुन्हा अडचणीत सापडलाय कारण की 3 गडी जे खरं तर टॉप 3 आपण मानायचो अगदी ते तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि आता जो काही कारनामा करायचा आहे तो या दोघांना करावा लागेल. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 60चं लक्ष म्हणजे मोठं लक्ष होतं, ते पार करण्यासाठी भागीदारी आवश्यक आहे. चांगला चेंडू येता क्षणी जरूर आपली ओळख मैदानावरती पटवून देतोय की काय. चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, चेंडू आहा म्हणता सीमारेषा पार, चौकार. दमदार कामगिरी, पहिल्याच बॉलवरती चौकार. या 4च्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती 22, लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. आणि स्पेल पूर्ण करत असताना आपण पाहतो जो कोटा आहे शुभम डाकीचा तो जरूर 2 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण की या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती सातत्यानं विश्वास देखील टाकला जातोय. काहीशी चर्चा करताना गोलंदाज सोबत की आणखीन 1-2 विकेट जेणेकरून जी पकड आपण मिळवली या मॅचवरती ती आणखीन भक्कम कशी करता येईल. नियमित आपण पाहतो जेव्हा जेव्हा संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो तो विजय अगदी पक्का करण्यासाठी जरूर रणनीती केल्या जातात. चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकला होता परंतु पंच दर्शवतायत रिटर्न जी क्रीज आहे अगदी तिच्या जवळून हा चेंडू गेलाय. 2 ऑफिशियल पंच आहेत. नेहमीच कल्याण डोंबिवली असो किंवा आपल्या रायगडामध्ये असो हे 2 पंच आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. आमचे एजे असतील, त्यानंतर आपण सचिन कडू यांना पाहतोय. चांगला चेंडू, काय रफ्तार आणि काय लेंथ लाईन होती, सारं काही अगदी सुरळीत. एका गोलंदाजानं कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा हे सध्या दाखवून देत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीने आपण जसप्रीत बुमराला पाहतो त्याचा बोलबाला 3 फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नुकतीच जी टेस्ट मॅच देखील चालू आहे तिथे देखील टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करण्याचं काम जसप्रीत बुमरानं केलं दक्षिण आफ्रिकेच्या अगेन्स्ट आणि इथे देखील तसंच काही कार्य करत असताना शुभम डाकी लेफ्ट हँडर आहेत आणि पुन्हा एकदा आणखीन एक प्रमुख विकेट उद्ध्वस्त केलाय. अगदी दांडी गुल केली आणि परतावं लागेल हरेश भोईरला देखील बिग विकेट डाऊन आणि या मॅच वरती पुन्हा शिकंजा कसला जातोय तो अर्थातच बोरकर संघाच्या वतीनं विहान अँड रिहानशी 11 हा संघ आपण पाहतोय. आज या नावानं तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आतापर्यंत त्यांची लाजवाब कामगिरी पाहायला मिळतंय कारण की प्रतिस्पर्धी संघाला तब्बल 60चं आव्हान त्याने ठेवलंय आणि 22 या आकड्यावरती हा 4था धक्का देखील त्यांनी दिलाय. मैदानाच्या आतमध्ये या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो. फारसा सराव तेजस भोईरचा पाहायला मिळत नाही. याचं कारण की त्याची प्रसिद्ध जी वाहिनी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ह्या वाहिनी अंतर्गत अनेक स्पर्धा तो कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि फारसा सराव त्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही. अन्यथा एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती नेहमीच आपण पाहिले आणि कधी कधी जेव्हा जेव्हा सामना अडकतो आणि अशा मोमेंटला तो चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. तेजस भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. धावफलक 22 या आकड्यावरती स्थिरावलं.
अजूनही जर आपण विचार केला तर 38 धावसंख्येची आवश्यकता आहे या षटकातील. जर चेंडूंचा विचार केला तर 1 to go म्हणजे येणारे आणखी 2 आणि हा एक, एकंदर 13 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील एज अँड टेकन फलंदाज बाद. आल्या पावली मात्र तेजस भोईरला परतावं लागेल. जरूर ड्रिल करून दाखवतोय की समोरच्या दिशेला खेळायचं होतं पण तू एज लागली. काय लाजवाब गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज शुभम डाकीसाठी 2 षटकं त्यानं फेकली. 2 षटकाचा जर विचार केला तर 12 धावा त्यानं खर्च केल्या. अगदी इकॉनॉमिकल स्पेल. पाण्याची माग केली जाते. 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं आहे आणि 3 महत्वपूर्ण सफलता आहे का पाणी. यस, पाणी आहे. आमचे एजे हुशार आहेत. वेल कशी वाचवायची हे त्यांना माहीत आहे. चेंडू देखील त्यांच्याकडे असतात आणि पाणी देखील ते स्वतःजवळ घेऊन ठेवतायत. हे 2 ते 4 चेंडू ते स्वतः घेऊन देखील जातात मैदानाच्या आतमध्ये, कारण की त्यांना देखील मॅचेस लवकर कव्हर करायचे असतात जेणेकरून आपली देखील सुट्टी लवकर होऊ शकते. आराम देखील आवश्यक आहे कारण की माणूस आहे जसं आपण म्हणतो त्या माणसाला जसं विश्रांतीची आवश्यकता असते अगदी त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल. कारण की हा जो सीझन आहे सध्याचा जो हंगाम आहे त्या हंगामामध्ये आपल्याला पंच फारसे पाहायला मिळत नाही. कदाचित समालोचक बहुतेक बरेच आपण पाहू शकाल परंतु पंच आपल्या विभागामध्ये फारसे नाही आहेत. त्या कारणास्तव जे पंचांची कामगिरी करतात त्यांच्यावरतीच बऱ्याचशा खरं तर शृंखलेंच्या जबाबदारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी ह्या शृंखलेची जबाबदारी सचिन कडू आणि अरविंद म्हात्रे यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता हर्षल भोईर आणि गोलंदाजसाठी आदित्य ठाकूरला आपण पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा दापळकरते आपल्याला पाहायला मिळतात. त्या 22 धावा गरज आहे येणारे 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची. 12 बॉल 38 धावा. लक्ष कठीण झालंय. 18 मध्ये जिथे फक्त 22 बनवू शकलेत तेच हे जे खेळाडू आणि तोच हा संघ आता 12 मध्ये 38 बनवेल का हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी उद्भवलाय. अनेक सारे चाहते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि या मॅच मध्ये काय घडेल जरूर ही जिज्ञासा त्यांना देखील लागली आहे. नेक्स्ट मॅच इथनं विजेता संघ कामोटे संघाशी फाईट करेल तर कामोटे संघ आपला संघनायक आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. मॅच जशी ही संपेल लगेचच आपण द्वितीय फेरीतील द्वितीय लढत कव्हर करणार आहोत. आदित्य ठाकूर पहिलाच बॉल प्रहार केलाय. सामना संपला नाही या संघर्षाचा शंखनाद आणि षटकार पाहायला मिळतोय हर्षल भोईरच्या बॅटमधून. नितीश भोईर माफ करा नितीश भोईरच्या बॅटमधून हा षटकार. बारा चेंडू 38 धावसंख्येचं समीकरण उरलं होतं परंतु हे विसरून चालणार नाही की आघाडीचे जे 2 गोलंदाज होते त्यांचा स्पेल पूर्ण झालाय आणि आता नवोदित गोलंदाज कदाचित गोलंदाजी करतील त्यांच्यासाठी इतकं सोपं देखील नाही. पहिल्याच बॉलवरती आता षटकार आलाय आणि मनसुबे जाहीर केलेत ते नितेशने देखील. नितेश भोईर तो पहिला चेंडू फेस करतोय आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 4थ्या क्रमांकावरती तो आलाय मैदानात. इथे देखील चपराक लावले. 1 more हिट. आणखीन एक चेंडू वाऱ्याशी वार्ता करत असताना सीमारेषा पार नमदार षटकार आणि या 2 षटकारानं मात्र या मॅच मध्ये आता चर्चेला उधाण आणलंय. जे खेळाडू कधीपासून स्वस्थ आणि शांत पाहायला मिळत होते ते आता चर्चा करतात की काय घडतंय नेमकं. 12 बॉल मध्ये 38 ची आवश्यकता होती. आता 10 चेंडू 26 वरती सामना येऊन टेपला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल कधी 4थ्या क्रमांकावरती आला होता. स्ट्राईक साठी तडफडत होता हा खेळाडू आणि जशी स्ट्राईक मिळाली 2 चेंडू त्याने सीमापार पाठवलेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा जय मसोबा मानेरेची वापसी आपल्याला पाहायला मिळते. का बॅटिंग झाल्या. सुरुवातीचे वार जरूर राहिले गोलंदाज शुभम डाकीचे परंतु त्यानंतरचा हा पलटवार आपल्याला पाहायला मिळतो नितेश भोईरचा. 10 चेंडू आणि 26 ची गरज. मॅच मध्ये रोमांच वाढले. या मॅच मध्ये आता गरमागरमी पाहायला मिळते. आता जी काही मेहनत केली आहे खरं तर सुरुवातीला त्या मेहनतीचं फळ जर मिळवायचं असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. परंतु काय घडेल आता नितेश दरम्यान समोरच्या दिशेला अगदी स्क्रीनच्या समोर खेळतात. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी पलटायचं होतं परंतु नाही आहे. त्या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानलं
आणि एका धावेच्या मदतीनं आता धावफलक पुढे जाताना पाहिजे 35 या आकड्यावरती. आता स्ट्राईक एंड वरती आपण हर्षल भोईरला पाहतोय. इथे देखील आडव्या बॅटनं टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक काव कॉर्नरचा पुढे सरकेल मिळेल फक्त सिंगल. 2 षटकारानंतर काही चर्चा केली आणि लगेच लेंथ मध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे. 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू 24 ची गरज. 8 बॉल 24 धावा 300च्या स्ट्राईक रेटनं धावा एकवटायच्या आहेत. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत या सामन्याच्या दृष्टिकोनातनं. फॉर द विकेटनं फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय. खाली क्षेत्राची निवड देखील पाहायला मिळते. बॉल जातोय एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद. चौकार. काय दमदार बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 4च्या मदतीनं धावफलक 40 या आकड्यावरती आणि अजून 20 ची गरज 7 बॉल मध्ये. इथे शुभागमन झालाय. तुम्ही पाहता उमेशजी राठोड साहेबांचं. या साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम बॉल षटकातील समोर मारलाय. आधी खोलात टाकलेली लेंथ होती परंतु त्या बॉलवरती प्रहार केला प्रयत्न केला नाही. मी म्हणेन ही चुकीची गोष्ट आहे. जेव्हा चेंडू हवेमध्ये असतो चेक करण्यात येईल. पंच आता रेफर करतायत की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं हा बॉल अडवलाय. कंट्रोल रूम मध्ये सॉफ्ट सिग्नल पंच कसे देतील तो देखील प्रश्नचिन्ह आहे. कदाचित आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी असते तर काही होऊ शकलं असतं कारण की पंच एकतर समोरच्या दिशेला देखील पाहत असतात आणि एक्झॅक्टली सीमारेषेवरती. शुभागमन झालाय. तुम्ही पाहता जबरदस्त उद्योजक उद्योगपती रायगड जिल्ह्यातील उमेश साहेब राठोड यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी आपका मनपूर्वक सहर्ष स्वागत. उमेशजी राठोड साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बारा प्रतिनिधी आपण काही बोलायचं नाही. कंट्रोल रूम मध्ये आमचे आयोजन करता आहेत. जो काही डिसिजन आहे योग्य तो डिसिजन पोहोचण्यात येईल. यस तुमच्यापर्यंत आम्ही जरूर इक्वेशन सांगू परंतु तुर्ताच ह्या बॉलवरती काय घडलंय त्याच्यावरती इक्वेशन देखील अवलंबून आहे. चेंडू आता 6 शिल्लक राहिलेत परंतु अंतिम बॉलवरती किती धावा आलेत यासाठी पाहणी सध्या तरी चालू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसार आयोजित 5 दिवसाची तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहता 2025 मध्ये भव्य दिव्य पिसारवेचा क्रीडांगण आणि इथे शुभागमन ज्यांचा नुकताच झाला. तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे नवनाथ दादा बात्रा यांच्यावरती असलेलं खऱ्या अर्थानं प्रेम आणि उमेश दादा राठोड आपण इथे उपस्थित. साहेब तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओट टू कॉम्बॉक्स. यस त्या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक सफल झालाय. धाव काढली होती फक्त एकच. त्या कारणास्तव 1 धाव प्राप्त झाली. आता समीकरण उरलंय ते शेवटचे 6 चेंडू 19 आणि कंपल्सरी चेसिंग आहे. याचं लक्ष असू द्या. खरं तर या गोष्टीकडे लक्ष केंद्रित दोन्ही संघांनी करायचं आहे. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिलाच फुलोर लेनचा हा चेंडू होता. व्यवस्थित मिडल झाला आणि शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा ह्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकलं आणि जे समीकरण 6-19 होतं ते आता येणारे 5 चेंडू आणि 17ची आवश्यकता. ह्या खेळपट्टीवरती खरं तर फलंदाजांना मदत आपण खालपासून पाहिली आहे. इथे धावा बरसताना आपण पाहतोय परंतु अचूक टप्पा अचूक दिशा
गोलंदाज देखील यश संपादन करू शकतो, परंतु घडेल काय? संघर्षमय मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रेक्षकांसाठी पैसा वसूल आणि पर्वणी ही मॅच ठरत असताना आपण पाहतोय, कारण की शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. 17चा खतरा आपण नेहमी म्हणतो कोणत्या संघाला लागेल पाहावं लागेल, कारण की जे आताचे 2 चेंडू असतील ना, एखादा फटका जर आला तर दडपण वाढेल ते गोलंदाजचं, कारण की अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती फार प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी होईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. सुमित ठाकूरला आपण पाहतोय, पहिल्या बॉलवरती 2 आलेत, 5 मध्ये आता त्याला 17 रोखायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. चांगला चेंडू होता, खोलात टाकलेली लेंथ, 1 धाव देखील त्या ठिकाणी स्वीकारत नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत असताना आपण नितेश भोईरला पाहतोय. याचं कारण त्यानं सुरुवातीला 2 षटकार त्यासोबत 1 चौकार देखील त्या इनिंग मध्ये आतापर्यंत त्यानं दाखवला आहे, परंतु काम त्याचं पूर्ण झालं नाही. अजूनही भरपूर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे, कारण की 4 बॉल 17 बनवायच्या आहेत आणि या 17 बनवत असताना 4 मध्ये त्याला 3 मोठे हिट आता ठोकावेच लागतील. सुमित ठाकूर दरम्यान हा चेंडू, इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लेंथचा विचार केला तर सातत्यानं खोलात लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल. डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं कार्य नाहीये आणि खास करून जेव्हा 6 मध्ये 19 रोखायच्या होत्या अशा मोमेंटला जो भरोसा टाकला सुमित ठाकूर वरती, तो अर्थातच बोरखार टीमनं, आणि तो नक्कीच विश्वास आतापर्यंत सार्थ करत असताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो. आता शेवटचे चेंडू 3 शिल्लक आहेत, 3 बॉल आणि आता 17ची गरज आहे. हा कारनामा, हा विक्रम मैदानाच्या आतमध्ये होईल का? 3 चेंडू 17ची गरज, एक तर आलाय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल याचं भवितव्य कधी आपण करू शकत नाहीये आणि तीच ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. कधी कधी 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता असताना देखील ती किमया टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपण पाहिली आहे. आज देखील तसं चित्र पाहायला मिळेल का? आंतरराष्ट्रीय स्तरावरती तब्बल T20 विश्वकप चालू होता, ज्या ठिकाणी इंग्लंड आणि विरोधात वेस्ट इंडिज हा संघ होता. तिथे देखील कार्लोस ब्रॅथवेटनं ठोकलेले 4 षटकार कोण विसरेल? इथे देखील 3 बॉल 3 षटकारांची आवश्यकता आहे. एक तर आलाय, येणारे 2 चेंडू आणि अजूनही 12ची गरज, म्हणजे 2 चेंडू आणि 2 षटकाराची आवश्यकता. 11ची गरज आहे, माफ करा, कारण की एखादा वाईट आला तर चौकार देखील चालू शकतो. म्हणजे 2 बॉल 11ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अतिशय महत्वाचा चेंडू, हा चेंडू नाही तर ही मॅच आहे. बॉल चांगला होता, फटका देखील चांगला आहे, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगलच धाव आणि विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती जणू काही विजयाची विजयश्री जी माल आहे ती आपल्या गळ्यात परिधान केली की काय, ते अर्थातच बोरखार संघाने, कारण की शेवटचा चेंडू आणि आता धावा हव्यात, त्यात 10 धावा. कधी कधी एखादा दैवी चमत्कार होतो, एखादा नो बॉल व्हाईट बॉल त्यावर जर अतिरिक्त धावा तर मॅच मध्ये काही होऊ शकतं, परंतु लिगली एखादा चेंडू आणि त्यावरती फक्त 6 मिळू शकतात. चांगला चेंडू आणि सामना जिंकलाय तो दुरून आलेला, अर्थात उरण विभागातील बोरखार या टीमनं. विहान अँड रिहान्शी 11 या संघाचे पुरस्कर्ते सोमनाथ माते खुश असतील त्यांच्या परफॉर्मन्स वरती आणि काय मॅच झाली. जरूर सामना गमावला जय मसोबा मानेरनं, परंतु हार्डलक लढाई खूप चांगली केली आणि या मॅच मध्ये अतिशय चांगला संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याबद्दल दोन्ही टीमचे आपण अतिशय चांगले कौतुक करू. तर ज्या खेळाडूनं 3 चेंडू सलग 3 षटकार ठोकले, या स्वप्नील मस्कर, ज्याच्यासाठी रोख रक्कम 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे